अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य स्वामी संदेश मन लावून जो ऐकेल त्याच्या मनातील सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट पळून जाईल. स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या सुंदर सुंदर विचारांना सुरुवात करते. प्रत्येक वेळी स्वामी संदेशाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवीन सांगत असतात किंवा काहीतरी संकट असेल, दुःख असेल त्याच्यातून बाहेर काढण्याचा मार्ग आपल्याला दाखवत असतात. आपण कुठे बाहेर गेलो आणि अचानक आपल्याला दिसलं की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर आपल्याला एक वेगळी हिंमत येते, आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि असं वाटतं की खरंच स्वामी माझ्यासोबत आहेत. हा तुम्हाला अनुभव आला आहे का? आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कारण असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत होते की मी दुःखात असते किंवा संकटात असते किंवा आजारी असते, तर कुठेतरी मला स्वामींची मूर्ती दिसते, फोटो दिसते किंवा असं मी वाचते की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझ्या नजरेस पडते, तेव्हा मला एक वेगळी हिंमत येते आणि सर्व दुःख टेन्शन दूर होतं. असं तुम्हाला अनुभव येतो आहे का? तुमच्यासोबत असं घडलं आहे का? घडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, या मंत्राचा जप सतत करत राहा. ते घरी येईपर्यंत स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील आणि तुमच्यासोबत राहतील. स्वामी म्हणतात, बाळा, अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतं. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. तुम्ही कितीही खरं बोला, जर तुमची वेळ खराब असेल तर तुम्ही खरं बोलताय हे पण सिद्ध करू शकत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीही ठेवू नये, कारण रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातील ताण जगण्याचा सर्वनाश करते. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर झेलला तर तो पिण्यासाठी असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं, तो नष्ट होतो. तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखं चमचम चमकतो आणि शिपल्यावर पडला तर तो प्रत्यक्ष मोतीच बनतो. थेंब तोच आहे, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पदप्रतिष्ठा ही अवलंबून असते. एकदा एक माणूस रस्त्याने जात होता. त्याला रस्त्याच्या बाजूला एक हत्ती दिसला. त्या हत्तीला पाहून तो अचानक थांबला, कारण हत्तीच्या पुढच्या पायात एक साधी दोरी बांधलेली पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं की त्याच्या पायाला साखळदांड बांधला नाही. त्याला पाहिजे तेव्हा तो दोरी तोडून जाऊ शकतो, पण तो तसं करत नव्हता. या गोष्टीचं कारण काही त्याला कळत नव्हतं. म्हणून त्याने जवळ उभे असलेल्या व्यक्तीला विचारलं की, दादा, हा हत्ती इतक्या साध्या दोरीत बांधलेला आहे आणि तो तोडून जाण्याचा प्रयत्नही करत नाही, हे कसं शक्य आहे? तेव्हा तो माणूस म्हणाला, हा हत्ती लहान होता तेव्हापासून मी याला या साध्याच दोरीने बांधत आलो आहे, कारण तो त्या टायमाला लहान होता आणि ती दोरी तो तोडण्याचा त्याने खूप वेळा प्रयत्न केला, खूप ताकदही लावली. तेव्हा त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला अपयश आले. दोरी त्याच्याने तुटत नव्हती. मग वारंवार येणाऱ्या अपयशाने त्याला खात्री झाली की आपण हे बंधन तोडू शकत नाही आणि मोठा झाल्यावरही त्याचा तोच विश्वास अजूनही त्याच्या मनामध्ये कायम आहे. त्यामुळे दोरी तो तोडू शकत असूनही तरीही तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही. तो माणूस आश्चर्यचकित झाला. हा एवढा मोठा हत्ती त्याचे बंधन तोडू शकत नाही, कारण त्याला ते हे करू शकत नाही. त्याच्या मनामध्ये त्याचा विश्वास बसला होता. कधीकधी आपलीही पण परिस्थिती अशीच होते. मनामध्ये भीती असते, मी हे करू शकत नाही, आणि आपण कधीही ते परत करण्याचा प्रयत्न करत नाही. एकदा अपयश आले म्हणून परत तोच प्रयत्न आपण करत नाही.
कितीही अपयश आले तरीही प्रयत्न करणं सोडायचं नाही, कारण कदाचित पुढच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. आपण मनामध्ये पक्का विश्वास ठेवला की मी हे काम करू शकतो, तर ते काम 100% पूर्ण होते. आणि ते काम एवढं सोपी असते, नंतर आपल्याला आठवतं की अरे हे तर काम इतकं सोपी होतं आणि मी ते सहज केलं. म्हणून कधीही प्रयत्न करणं सोडू नका आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्यानेच तुम्हाला यश प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा.